म्हणजे साचा अशी कॉन्सेप्टच नाही ना, साचा आहे ना, फक्त शरीराचा. शरीराचा बाकी सगळं आपण बाकी जरी असले तरी सगळं हातानेच करावंच लागते. ही बघा आता ही मूर्ती आहे, हे हाताने येते. ही आता हाताने पूर्ण केलेली मूर्ती आहे, पण हात आम्ही लावले ते डायचे आहेत, कारण ते लवकर होते ना, नाही तर अजून उशीर झाला असता. आणि इथं तर ते हाताने बघा. आम्ही काम करतो. इथं काढवणार. आणि आमच्या कारखान्याची हे आहे टिटवाळा मूर्ती फेमस. फेमस. आणि टिटवाळा मूर्ती ही आमची चिकलवाडीची मूर्ती आहे. याच्या टेम्पलची बाहेर बसेल मोठी बनेल. आता बंद आहे. तुम्ही परत यालच ना, हो, ये ना. हा, मला मोठी मूर्ती बघायला मिळतील. अजून 2 मोठ्या मूर्ती बनायच्या आहेत. तुम्ही आता 15 दिवसांनी आलात ना, ते मूर्ती दिसेल. ते तयार झालेली. हो हो हो. आखरी नसेल ती. पण ती काय चुकायला तो वेळ लागतो. हे म्हणजे आम्ही 1-2 राऊंड मारलेत ना, गोकुळाष्टमीपर्यंत आलेत ना, तर तुम्हाला सगळ्या मोठ्या मूर्त्या बघायला मिळणार. गोकुळ असते म्हणजे दुसऱ्या दिवशी या बघा तुम्ही. आणि ह्या सगळ्या हाताने केल्या जातात. या डाय नाही काय नाही. म्हणजे आमची 5.5-6 फुटाची मूर्ती आहे चिकलवाडीची. भाजी गिल्लीची मूर्ती आहे 4.5 फुटाची. हे पूर्ण हाताची आहे. हे बघा. आणि त्या असून सुद्धा मातीच्या मूर्ती असून सुद्धा 4 माणसंच उचलतात. म्हणजे असं नाही की भरमसाठ लोक उचलते, पण इथे माणसं तेवढे आतमध्ये घेऊ शकत नाही. आणि आमचा एक तो मार्ग आहे टिटवाळा मूर्तीचा. हा दुसऱ्याच्या कारखान्यात जर कोण गेला आणि म्हणाला ना की मी तुम्हाला करून देतो, तर म्हणतो कोरगावकर सारखी मूर्ती तुमच्याकडे का होत नाही. आमचा टिटवाळा मार्ग आहे. त्यांचा वेगवेगळा, म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ना सगळे त्यांचं हे आहे. माझ्याकडे ते तुमच्याकडे नसणार. आणि जरी आम्ही बाहेरून जरी कोणाकडनं आणून केले ते सेम मूर्ती बनत नाही. हे आमच्या पहिल्यापासून डाय आहेत, अजूनपर्यंत आहे. नवीन डाय सेम ती मूर्ती होत नाही.